बेऊ बबन्या लावून लेका सेटिंग लेका आपली का बे लेका तुला का मजा मारून राहिला का मला काय नाही लागा कोणाला ठेवून राहिला बा तू माहिती गाडी बोले लाईनवर लावू दे बा चाकोरे चाकणे बसून राहिला गाड्या उठला की तू यातोच नांदा असते गाड्या माऊली माई सेटिंगला थांब ना जरासा घाई नको करू ना सांगून राहिला गाड्या तू रोज भोय काय करतो तरी आहेच लेका का बे का दोस्तीत कुस्ती लेका दोस्त करतो लेका माई सेटिंग लादले का तू गड्या माऊली खोटंच वाटते गड्या अरे नाही ना बा कशात काही नाही ना बा 15-20 दिवस झाले काहीच नाही बा म्हणजे मी तोंडही नाही टाकलं काय सांगू तुले तू लेका उठला की तेच माई सेटिंगला सांगून राहिला का तू बबने चोरून जाताना का तू मला माहित नाही का कसं जातं लपत चिपत का तू शिवल्या घरी नसल्या बरोबर छानच मारून येतं गड्या तू मला सांगतं का तू तुले कसं कसं मेळ आणच नाही तुले म्हणून तसं म्हणून नाटकं करून आला बाबू तू मला काय समजत नाही का तू कसं आहे माऊली काय सांगू तुले माहीत तुला का फाटे हात भरले का मी जात नाही बाबा तुला असं वाटतं की मी जातून येतो बा काही नाही रे बाबा ते अर्चीला बोलवते मला पण मी जात नाही मै फाटे दडचा तर शिवल्याचं काय खरं आहे का शिवल्याला तू भेणार आहे मला सांगून राहिला का तू काही नको सांगू मला तू मस्त पद्धती भिडलेला आहे भाऊ तुला फक्त कसं मेळ आणणं नाही मी म्हणतो तटी नाही पण मग तिच्या माध्यमातून दुसरी एखादी तिकडे आपली सेटिंगला कसं त्याबरोबर माझी भेजरून राहिला ना तू कसा भाऊ सांगून ऐकणारच नाही जाय बापा तुला काही सांगायला पुरत नाही रे भाऊ काय माया रोगचं खाऊ नव्हतो आता मी सांगून ऐकणार नाही मस्त लेका तू ऐश करून राहिला मजा मारून राहिला लेका मी लेका मटमट पाहून राहिला हिजरून राहिलो लेका नुसता आणि तुला म्हणून राहिला तू काही नाही बाबा काही नाही असं नाही तसं नाही तुला फल्ल्यास मारणं लेका माऊली बोल नको रे फोन आला मला हॅलो बोल अर्चना काय म्हणतो काय म्हणू बापा तुमची आठवण आली म्हणून फोन केला मी ना आता तुम्ही तर भुलले बापा तर मला येते पण काय करा काय सुचत नाही बा मला तर सुचत नाही तर मग पटकन या ना भेटायला आता माझ्या घर का लय दूर आहे का मला तर बापा लय आठवण येते पण तुम्हालाच माझी आठवण येत नाही ना म्हणून तर मी फोन लावला की नाही तुम्हाला मला आठवण आली म्हणून आठवण तर मला येते पण मग काय करा पोरागिराचा फोन असला तर फालतू कसं साऱ्या गावाला माझून म्हणून मी काही फोन नाही लावत बा बाबा तुम्हाला माहित नाही का माझा फोन मी कोणाजवळ देत नाही बा माझा फोन माझ्याजवळच असते तुम्ही ना मला कधी फोन केला चालते माझा फोन काही मी कोणाजवळ देत नसतो माझ्याजवळच असते कधी लावा तुम्ही मला फोन हो ना आता लावत जाईन ना फोन आता लावत जाईन या ना मग आता भेटायला कधी येता बापा लय दिवसाची आपली भेट नाही ते आहे का कोणी कोणी नाही ना घरी तर येतो बा मी आता मग काही येत नाही बाबा मी फालतू कसं आपत नाही पाहिजे भोवती बाबा कोणी घरी असतं तर मी तुम्हाला म्हटलं असतं काय या म्हणून भेटायला मला कोणीच नाही घरी या तुम्ही लवकर आता या सगळं मोकळं आहे आपल्यासाठी सगळं खुलं आहे या तुम्ही लवकर आता बरोबर अर्चना आलोच मी 15-20 मिनिटात आलोच तिकडे या मग लवकर या टाइम नका लावू बरं ठेवतो मग मी फोन आता हो चाल ठेव बबने चाटाच मारतले का फोन नाही काही नाही आता मस्त गुलू बोलून राहिला अडची सोबत नुसतं लेका दोस्ताला थापीवर ठेवतो रे बा तू मस्त लेका चालू आहे तू आणि मला म्हणतो काही नाही मस्त आले का तू अबे मी चाटा खायला मारू बे तू याचे खायला खोटं बोलू बा आम्ही अरे आजच फोन आला बा 15 दिवस झाले काहीच नव्हतं बा अरे काही पुढ्या नको सोडू मला माहित आहे तू सारं तू कसं असतं मी नाही त्यातली कडे लातली बरोबर तुझी शाळा भरून राहिला तू बा खोटंच वाटते जाऊ दे बा मला बोलावलं मी चाललो रे बा चाललो मी माझे ये आता ये तू मजा मारून आजी मजा फजा काही नसते चाल मग येतो काय जाय बबन्या मार तू तिकडे मजा मार थांबतो मी तू इकडे बायको लाईनवर आणतो ना मी इकडे मजा मारतो मग नाहीतरी तू लेकर होऊन नाही राहिले की नाही पाहतो आता काही शाळा जमवतो मी तू इकडे अडचीवर लाईन मार शिवल्या बायकोवर मी त्या बायकोवर इकडे ट्राय करतो आता पाहतो शाळा भरतोच ना मी तू शिवल्या बायकोवर झांगड करून आला का मी त्या बायको बरोबर करतो चाल ना तू शाळा भरतोच मी आता झालो आता मी जाता आता बबन्या घरी पटवतो याची बायको आता चाल घे हरी चाल घे मार जाम चकना गेकना आहे बरं काही टेन्शन न घेऊ तू चाल पे लवकर फक्त आज शिवलाल आज तर काही खुशी झाली गड्या तुले दारू पाजून राहिला बा तू मुले आज कसं काय रे बा आज काय कुकून निघला दिवसले काय तर का रुपयाची पुडी नाही खाऊ घालत रे बा तू येमलची आज तू विचारू नको काय खुशी झाली तर तू फक्त प्याचं काम कर आज गिलास मार आज काय टेन्शन न घेऊ जा काय करावं लागते फुकट फाकट भेटून आली प्यायला मी पेतोस मी काय मागं पुढे पाहतो का हो ना शिवलाल आपण तर विचार करतच नाही आपल्याला प्यायलेच पाहिजे फक्त घंटे ये रे इकडे येणार रे इकडे होतं बा तुम्ही बेवड्या बा का मला बेवडे बनवता का तुम्ही मला काम धंदा करू द्या हो बाबा तुमच्या घरी काम चोट नाही मी जा बाबा काय तिकडे तुम्हीच मूत
हा मला नाव सांगू दे. काय गंठन असं आहे का लेका? अरे चकना खाय ना बा, तुला का म्हणून राहिलो मी दारू पे. ये ना इकडे जा, ये तू ये रे, ये इकडे रे, ये रे. हा मी बेवड्या फेवड्या नाही नसला लागत. हा प्याचे मूत तुम्हीच. प्या प्याचं तिकडे जा, तिकडे काशी करा. काय शिवलालच्या पागल्या वाजून आज त्या घंट्याले काय डोकसायर झाले. काय जाऊ दे मुकड्या रस्त्यानं आपला मजा किरकिरा करून टाकेन सारा तोडीचा. मस्त पिऊन राहिला आपण लगा, मजा येऊन राहिली आणि त्याला बोलून आला जलिंदर राहिले. तुला नाही समजत नाही बेहरी, मा का माहिती आहे बरोबर. एक गंठन गंठन येणार रे. आहा तरी काम तोड नाही हो बा तुमच्यासारखा. मला जाऊ द्या बाबा. चाल बाबा काम करायला पुरते तिकडे फरार व्हायला पुरते. याच्या लाईन लागते शिवले जोई नाही जायला पुरते रे बाबा. लाईन लगा दारू जाणार आपल्याला. काय फरा आहे बेवडं. काय लेका गंठ्या, कसा माणूस आहेस रे? अरे तुम्ही बघू काय कामाचे तुम्ही. काय लगा शिवलाल तू अपमान करून राहिला तो. तू बोलवलंच राहिला आवाजाने. काय माणूस आज बा, आवाज द्यायलाच नाही पाहिजे अशाने. काम आहे ना बे त्याच्या बरोबर. तुला काय सांगू मी आता असं. आता जाऊ दे. काय माहिती तसं काय काम आहे. अबे मला त्याची बायकोला आवडून राहिली ना बे. त्याच्या घरी जाणं आहे ना मला. कसं हाताशी धरला की मग घरी जाता येते आपल्याला. मग धीरे धीरे कनेक्शन मिळवता येते. यासाठी म्हणून राहिलो मी. नाही तर मला काय पैसे वर आले का याले दारू पाहिजे आले. त्याची बायको काय सुधी आहे बेपा. काय कामाची आहे मी ते पहिले का ढेरपोटी. काय बाई जाणार लागला बे तो. त्याची बायको सुधी नाही बे. ते काय चव आहे बे हरी, तुले काय माहित आहे. मला सारं माहित आहे ना कसं आहे तो माल. प्युअरचा माल आहे बाबू तो. मला दिला लागला तिच्या. एकदा कसं जा लागते, भेटाच लागते मला तिले. म्हणून तर याला हाताही धरून राहिलो मी. पण हा साधा हाती येऊनच नाही राहिला गंठ्या. तुला सांगतो गंठे मागं लागून मिळ नाही येत की तू त्या ह्याच्या बायकोले कामाला सांगतो त्या वावरात. पण फुकही रोजगार देस आहे गेली. तशी ते काम नाही करत. भदू पैसा आहे कामात. होई दे तिला काही घास कोणी सांगून नाही राहिलं. मग तू करणं सुरू त्या आरात कामाले. हा गोळ्या हरी याची बायको भदू पैसा आहे गळ्या गंठ्याची. कोणी कामाला सांगून नाही राहिलं. शेंडा हातीन बुडूकार माती अशी निंती दे बाई. बरोबर आहे, मला सुरू करायला लागेल ते वावरात. म्हणजे कसं चानस बी मारल्या जाते आणि काम बी होते. बद्दशीर आहे. बरोबर सांगितलं तुला आता. तुझी आपण आयडिया ते तुझी आयडिया. असं नाही खायचं तर असं खायचं. कसं बी बाप्पा हरी तू तर लयच हुशार असणार बाबा. तू घंट्या बायकोले कामाला सांग. याच्या नांगी नको लागू तू. ते बरोबर तुझी सेटिंग लागते तरी सांग. तिला कसं रोजगारीची गरज आहे. तिच्या घरी नाही खायला काही आणि याच्या रोजगारीत काही भागत नाही. तेच करतो ना बा. हरी घरी गेलो की पहिले बापा तिच्या घरी जातो मी डायरेक्ट चालता कामाले म्हणून. कामाला नेली की बरोबर मग चानस मारल्या ते. हे बरोबर आयडिया सांगितली तुला आता. बरोबर जुगाड लावतो मी आता. तो हिनं कसं 50-100 जास्त घेतले तर माणसाला काही वाटत नाही. कारण पुढचा चानस मारणं आहे ना आपल्याला. करे ना सायचे काम. पण मग कसं पाहिलं की मन तर माणसा चांगलं होते. ते चालते होऊ दे. दणका मार आता एकदा. अंगी चाल मग मार पॅक आता. बस झाल्या गप्पा आता. हे करणं आता पुरं. हो घे चाल चाल. चकना गिकना आहे बरं. चकना आणलेला आपण. मी सांगितलं हे कोणाला सांगू नको बा. पेरशीन साऱ्या गावात. पण मी काय सांगणार आहो गार बा. नाही सांगत नाही रे बा. कोणाला सांगत. चाल मग घे चकना गिकना घे. मग मार क्वार्टर मार क्वार्टर. हो अर्चना या ना बबन, या ना. घरातच या. बाहेरून काले आवाज देऊन राहिले. या लवकर. बा ये ना तू. ये ना पहिले बाहेर तर ये तू. ये बाहेर. बरं बापा बाहेर येतो. काय बापा बबन, घरात बोलावलं ना तुम्हाला. घरात यायचं असतं की नाही. बाहेर या म्हणता तुम्ही. असं चानस मी दुसऱ्या कोणाला देत नाही बा. आणि तुम्हाला चानस भेटून राहिला तुम्ही घेत नाही चानस. बाप्पा चानस म्हणतो तू. माई हातभर फाटते ना. वासा शिवल्या घरात. त्या पोरगा कुठे गेला तू भुसण्या. घरी नाही ना. माझ्या नादची नापो. ते पोरगले बाव नाही तुझ. का बबन तुम्ही एवढे भेटा काहून? कोणाला भेटा एवढं? अरे बापा घरात कोणी नसलं कीच मी फोन करत असतो तुम्हाला. तसा फोन करतो काय? आता घरात कोणीच नाही आणि तुम्ही काही एवढं टेन्शन घेऊ नका. नाही ना बाबा माझ भीती जीव. या शिवल्याचं काही सांगता येत नाही. हा 12 पिपारच्या मुंग्या आहे. कधी कुठे उतरिण्याचा काही सांगता येत नाही. कधी घरी येईन तर मला त्याची गॅरंटीच नाही. मा भीती जीव त्याले. एवढं का रे भ्या लागते बापा? आम्ही बाई असून भेट नाही, तुम्ही माणूस असून भिवून राहिले बापा. तुलाच करता बाबा. प्यार किया तो डर ना क्या. अर्चना मी कसं बा पहिल्यापासून भेतराव बापा. माय व्यक्त भीती या शिवल्याने जीव. काय करण्याची काही गॅरंटी नाही. म्हणून कसं मॅटर फाटते बापा. आणि मला माहित आहे ना कसं आहे तर. अरे घ्यायला लहानपणापासून पाहून राहिलो मी म्हणून. नाही तर मग कसं याले तर काही मी भेट नाही बापा. मी त्याची बायको असल्यावर मी भेट नाही बापा. आणि तुम्ही लस भेटा बापा बबन. एवढं भ्याचं काय काम आहे? मी म्हणून राहिले तुम्हाला भिवू नका तरी तुमचं तेच आहे चालू.
नाही अर्चना, तू साथ असली तर मग काही भ्यायचं काम नाही. फक्त काही आलं तर निपट जाऊ बापा. नाही तर मग कसं मला खायला लावशील, मार घेऊन ना देणं हळद लावशील मला, असं नाही झालं पाहिजे. आता हे गोष्ट होऊन राहिली ते कसं दोघांच्या इच्छेनं होऊन राहिली. जे काही होऊन राहिलं ते आता आपल्यात कसं वक्तार कसं कर नको करतो बाबा. बदलून नको जाजो की यानं दाबलं आणि यानं दाबलं असं नको म्हणतो फक्त. बापा बाबा नाही साथ पुरेपूर आहे बापा. मी बसेल लावण्यासाठी तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. तुम्ही खूपच भेटाळा बापा बाबा. एवढे भेट नका जात जाऊ तुम्ही. नवरा शिवल्या माझ्या शब्दाच्या बाहेर जातच नाही म्हटलं. मी हो केलं की कसा तो पटकन बसते पटकन उठते. मा म्हटलं ऐकते तो. म्हणून म्हणून राहिली की तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही वांधा नाही मग. हा अर्चना, काही वांधा नाही, बिंदास काम. मग तेच म्हणून राहिली बापा, काही टेन्शन नाही ना कोणासाठी. उसण्या कुकडे जायला नाही ते ओचिन पोट्टा तू कधी येईन काही सांगता येत नाही. ते बी बापा शेबत आलाय, त्याला सारं समजते बरं काय आहे काय नाही. तर नाही तर घरात लपित पाहिजे आपल्याला टुकू मुकू, ते काही सांगता येत नाही कुकडे काय आहे तर ते बतालाय ते पोट्ट. बापा बाबा ते काट घरी नाही ना आता. माया शाळेत जायलाय बापा. तुम्ही त्याच्या बापाचा आता सोडला, आता पोरावरच येऊन बसले बापा तुम्ही. सारे बापा बाबन तुम्ही माझा सगळा किरकिरा करून टाकता बापा. मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टी काढून. नाही बापा टेन्शन, पण मला तर टेन्शन आहे. शिवलांना पकडलं मला तर मला मारीन ना, तो झपके देईन ना, तुला काही करणार नाही तो. आणि पोऱ्यानं पाहिलं तर साऱ्या काय बम करीन घेणार देणं. मला जाग्यावर कोणी उभं करणार नाही कोणा घरी. हिचं काय आहे बाबा. हा ना अर्चना, मी काही टेन्शन नसतो घेत, पण कसं मा मनात येते लेखते म्हणून गडबड होते थोडीशी. मी काय मजा किरकिरा करत नाही की मला तर मजा येते उलट. पण मग कसं मला धाकधूकच चालते ना मनात. ते धाकधूक बंद करा बरं आता तुम्ही. मुकाट्याने चाला घरात आता. आपल्या राहिल्या प्रेमाच्या गोष्टी बाजूनं हेच लावलं बापा तुम्ही दुसरं भाडोळी. चला बरं लवकर आता. चाल चाल पटपट मा मांगे वांगे आता. आलो आलो. दमलो गड्या आता, काही वांधा नाही. आता पाहिजे तू कसा दम काय. वहिनी वहिनी. हो आली आली. हो हो या वहिनी या. आज नाही सोडत मी बबन्या बायकोले, बरोबर शिशीत उतरत होईल आता. तुले का बबन्यात तू तिकडे मजा मार, मी तुझ्या घरी इकडे मजा मारतो त्या बायकोवर. तशाच तसे माय सेटिंगने नाहत ना तू. माय सेटिंगने नाहत ना, ती बायको धरतो इकडे. कशी लेकरं होत नाही तुला पाहतो आता. बोला माऊली, कसं काय काम काढलं इकडे. तू बा इकडे म्हटलं आहेत का बाबा बबनराव घरी. आणि तुमची भेट होते. तशी काय आपली भेट होतच नाही. म्हटलं या मग या दोघांची भेट घेऊन. ते काही घरी नाहीत बा. ते तर सकाळीच गेले दौऱ्यावर निघून. जे काय बापा जमिनीला पाय टेकतात, बबनरावनी राहावेतच उडतात बापा. अद्या बा त्या गड्याचं काही खरं नाही बा. तुम्ही तर आहे ना घरी, जाऊ द्या. तुमची भेट झाली ना झालं मग. त्या बबण्याचं काय खरं आहे नाही तरी काही कामाचा नाही तो. तुम्ही जरा सगळी म्हणत नाही त्याला, दाब दबड करत नाही तुम्ही त्याला. किती म्हणा बापा माऊली. आपल्या तोंडाले म्हणून म्हणून फेसकुट येते, पण त्या माणसाले गम नाही येत. म्हणून म्हणून थकली बापा मी. आता म्हणणं सोडून दिलं बापा. जा बापा कुकडे हिंडा तुम्ही, काही करा. नाही तुमच्या लक्षात येऊन नाही राहिलं. तो तुमचा प्रॉब्लेम आहे की नाही. तो कशामुळे बबनरावचा पाय घरी कसं ठरत नाही ना, म्हणून प्रॉब्लेम आहे तो. म्हणून तो कसं तुम्हाला काही होऊन नाही राहिलं अजून. हो ना बापा माऊली, ते लय समजते बापा मले. पण मग आता काय करू. त्या माणसाला समजत नाही ना. का बरं तुम्हाला समजले ते सगळं, पण त्या माणसाला समजते काय, काही समजत नाही ना. मी मिनच्या 2-3 खेप गोष्ट काढली. काय म्हटलं काय तू लेकर होऊन नाही राहिले, काय प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम आहे. तू म्हणजे तू काही बोलतं काय. म्हटलं का त्यात काही फॉल्ट आहे का बा. वहिनीत काही फॉल्ट आहे नाही म्हणते, कोणाचाच फॉल्ट नाही. मग होत काम नाही आहे. सांगायला काही तयार नाही बा घडी. बाबा माऊली, आता काय सांगू मी तुम्हाला. तो माणूस काहीच कामाचा नाही ना बाबा, काहीच कामाचा नाही ना. असं जर लोकांना सांगलं तर लाज जाय धंद्यात. आता मी तुम्हाला तरी सांगून राहिली. आपण आता आपल्या म्हणून मी तुम्हाला सांगून तरी राहिली. नाही तर या माणसाच्या ना भुजला पापड फुटत नाही. आता काय सांगू तुम्हाला मी अजून. या माणसाने मी काही म्हटलं की हा माणूस कसा महागार भपकावते. आणि सकाळपासून गेला की रात्री 10 वाजता घरी येते. त्याचं तोंड नाही पाहत तो माणूस, घर नाही दिसत त्या माणसाले. आता मी हे कोणाजवळ सांगा माऊली, सांगा ना खरंच तुम्ही. सांगा बा वहिनी, आता तुम्ही मला सांगायला पाहिजे की नाही बा. तुम्ही सांगत नाही बा. लपू लपू ठेवता. आम्ही तुमच्या मदतीला येत नाही का. तुमचं दुःख निवारण करतो ना आम्ही. काय बापा काही आहे. असं कसं सांगितलं की माणसाचं मन हलकं होते. सांगायला पाहिजे तुम्ही ना. काय बाबा माऊली, आता काय सांगा बापा. आपल्याच तोंडानं आपली बदनामी करणं आहे आता. म्हणून कसं मी चुपचुप राहतो बापा. नाही आम्ही काय दुसरे आहो काय. दुसरे आहे का. तुम्ही आम्हाला परके समजता बा. परक्या माणसाला नाही सांगितलं चालते, पण आपण आता घरचे जाऊ ना बा. सांगायला पाहिजे की असं असं आहे बा. जरा समजून सांगाय. काही माणूस कसं सांगते समजून. तर बापा लय समजून सांगत येईल, पण माणूस म्हटलं जरा असं काही ऐकत नाही ना. आता तुम्ही पाहा समजून. तुमचा मित्र आहे बापा जवळचा. आता तुमच्या म्हटलं ऐकीन तर ऐकीन. आता म्हटलं तर एक शब्दही ऐकत नाही माणूस.
हो वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका, मी सांगतो त्याला समजून. सांगतो मी. काही वांधा नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला काही अडचण असली लगेच मला फोन लावायचा. या बबन्या नाही लागायचं. काही सुद्धा नाही आहे. तुमच्या लायकीचाच नाही आहे माणूस. कधी आपल्याला फोन लावा तुम्ही, अर्ध्या रात्री हजर मावली तुमच्यासाठी. हा माऊली, मला काही अडचण आली मी तुम्हालाच फोन लावतो बाबा. लावतो फोन मी. वहिनी चला मग, येतो मग मी. माऊली बाबा, तुम्ही उभ्या उभ्या चालले ना, उभ्या उभ्या चालले. चहा घे तर घेऊन जा बाबा. नाही वहिनी, राहू द्या. तुम्ही जेवण खाऊन खरा, चहा घे काही पाहिजे नाही मला. चला मग येतो मी. काही असलं तर मला फोन लावा बिंदास. मी अर्ध्या रात्री हजर आहे तुमच्यासाठी. हा काही अडचण असली तर मी फोन लावतो माऊली तुम्हाला. चला मग येतो. येते वेळा मेळ येते वेळा तुझ्या बबन्या घरी मेळ येते रे बा. आता बरोबर येईल गुतो. आता तुल्य खरं नाहीत, फलानं नाही, त्याच्यात काही दम नाही. असंच करा लागेल ना ते आता. तर आपली शाळा जमीन अडसा येते, पण अडसा मेळ धीरे धीरे कोरल्या जाते. हे बबन्या, तू मार शिवलाच्या घरी मजा, मी मारतो तुझ्या घरी मजा. नैले पे दैला. मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मी चॅनलला सबस्क्राईब करा. बरं, सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. बसा बाबा, बसा म्हणते बाबा. पाहू दे बाबा, इकडे तिकडे काय आहे का कुकडे असेल बाबा. काय कॅमेरा ठेल काय सांगता येत नाही बाबा. एक तर खांडोफऱ्याचं घर आहे शिवल्याचं, त्याचा बरोबर त्यापेक्षा भावना आहे. काय बाबा बबन, तुम्हाला यायच म्हणा लागते बाबा. मागेच लटकता तुम्ही निरा, पुढे सरका तुम्ही ना. अर्चना, मला धाकधूक होते ना मग. एक तर तो माहित नाही का शिवल्या किती खांडो खराब आहे, तर कुठे काय करून काही गॅरंटी नाही त्याची. म्हणून कसं माझी जीव भेटते ना. केला ना पचका, आता काढलंच त्या शिवलालचं ना. तुम्हाला मी नटी कायसाठी बोलावलं मी ना तुम्हाला. प्रेमाच्या गप्पा गोष्टी करायसाठी, त्याचं नाव काढण्यासाठी बोलावलं का मी ना. बापा रंगाचे बेरंग लावले तुम्ही ना, कर्ण बापा बबन. बाबा तुम्ही ना निरा मूड ऑफ लावलं, कर्ण माया निरा. प्रेमानं तर जरा असं काही बोलणार नाही. त्याच्याच गोष्टी निरा, आपलं काहीच नाही. नाही अर्चना, तसं काही नाही ना, तसं काही नाही. आता बसा पटकनी. आणि आता नाव निघलं नाही पाहिजे, सांगून राहिली मी. हो बबन, तुम्ही की नाही मार प्रेमच करत नाही बापा, म्हणून तुम्ही मला भेटायला येत नाही ना. आज मी ना फोन केला तुम्हाला, म्हणून तुम्ही मला भेटायला आले. तसे तुम्ही भेटायला येत नाही. लय करतो मी अर्चना त्यावर. जी चान्से मला त्याशी दुसरं कोणी दिसतच नाही. एवढं प्रेम करतो मी, एवढी आठवण येते. मग एवढं प्रेम करता तर मग तुमचं प्रेम कुठे जाते. तुम्ही मनाने येता का मला भेटायला, येता का मला मनाने कधी भेटायला. मीच करतो की नाही फोन, आणि मीच म्हणतो की मला भेटायला या बापा, मला आठवण येऊन राहिली तुमची. तुम्ही कधीच येत नाही भेटायला. मी अर्चना भेटायला येतो, पण मग ते पोट्ट असते ना, तर मग तो शिवलाल असते ना घरी, मग त्याच्यात घोर होते. मग भेटता येत नाही, बोलता येत नाही, असा घोर होते ना. मग तो तुम्ही मी आता मग सांगलं की नाही तुम्हाला की त्याचं नाव काढू नका म्हणून. काढलंच की नाही नाव, केलाच की नाही पचका मातोंडात. पण मग आता त्याची जाणच येत नाही मी अटी. त्यावर तर लय जीव जळला ना माया. तुला सोडाच नाही वाटत मले. रातभर दिवस तूच दिसतो मले. असं वाटतं तुला बायको करा, पण कसं आता आपले दगडाखाली हात चेन दिला म्हणून काही आता पुढची प्रोसेस होऊ शकत नाही आपली. तो बायकोचा विषय बाबा मग कर जा, पण तुम्ही भेटायलाच तर येत नाही बाबा. मी ना फोन केला काय येता मला भेटायला, तसे तुम्हाला आठवण येत नाही. तर मला म्हणता की मला लय आठवण येते बाबा तुझी, आणि मी लय प्रेम करतो तू. यार काही नाही बाबा, हे सगळं खोटं आहे तुमचं. तुम्ही जर मार प्रेम केलं असतं तर मनानं मला भेटायला आले असते. खरंच ना, यार लय प्रेम आहे माझ्या. असं वाटते आता काय करा काय नाही. पण मग कसं असते, कधी कधी काही गोष्टीला आता कसं लय आवरा लागते ना. फक्त या लागते तुझ्या घरी. हे कसं घर म्हणजे बेकार आहे, कधी काय होण्याची गॅरंटी नाही ना. एवढं काय टेन्शन घ्या लागते बाबा तुम्हाला. मग एखादी जागा थांबला ना, तर येत जाईन ना मी भेटायला. घरात तुमचा जीव भेटे बाबा यायला मायात. मग बाहेर भेटत जाऊ बाबा आपण. बाहेर थांबला जागा, पण ते तर होणार नाही बाबा तुमच्याच्यानं. जागा थांबल नाही होणार नाही. जागा थांबलून बी येल्या जाईन का अर्चना, खरं सांगणं तू त्याच्यानं. काय काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी बरोबर बहाणे बनत असतो. मी चालली बा संडासले, मी चालली बा पूजेले, मी काही बी सांगतो मानावर राहिले. पण तुम्ही तुमचंच पहा ना, तुम्ही फक्त जागा थांबला. बरं आता थांबवतो मग जागा. आता थांबवतो मी जागा. एखादी खोपडी मोपडी पाहतो मग आपला चानस तरी बरोबर येते. हा तुम्ही फक्त की नाही जागा थांबला बा, आणि चांगली थांबल जा एकांतात. आणि मानवऱ्याचं काही टेन्शन घेऊ नका. मी तर मानवऱ्याच्या हाताला शास्तुरी देतो, असंच फिरवतो मानवऱ्याला मी. मग आता बस झालं गप्पा आता. मन होऊन राहिला आता. तर मी का नाही म्हणून राहिले बापा. चला ना चला, मी तर तेच वाट पाहून राहिली बापा. तुम्ही कधी म्हणता.
पाहिजे आता कसा बजेट आहे पाहिजे फक्त. हो चाल चाल